तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर मित्रांनो, आज संडे स्पेशल मराठी गोष्ट तुमच्यासाठी खूप कडक आणि मजेदार लहान मुलांसाठी ऐकण्यासाठी गोष्ट घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, गोष्टीचं नाव आहे लांडगा, सिंह आणि कोल्हा. तर मित्रांनो, गोष्ट चालू करत आहे. जनावरांचा राजा जो सिंह, तो एकदा फार आजारी पडला. पुष्कळ औषधोपचार केले पण काही गुण येईना. त्याच्या समाचारास सगळे पशु रोज येत असत, पण कोल्हा मात्र येत नसे. कोल्ह्याचे व लांडग्याचे वैर होते. लांडग्याने सिंहाला सांगितले की महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात हजर राहत नाही. यावरून तो आपल्या विरुद्ध काहीतरी कारस्थान करीत असावा असे मला वाटते. हे भाषण ऐकून सिंहास कोल्ह्याविषयी संशय आला व त्याने त्यास ताबडतोब बोलवून आणण्यासाठी एका पक्षाला पाठवले. हुकमाप्रमाणे कोल्हा दरबारात येऊन हजर होताच सिंह त्यास म्हणतो, काय रे, मी इकडे आजारी असता माझ्या समाचारास तू मुळीच येत नाहीस. याचे कारण काय बरे? कोल्हा उत्तर करतो, महाराज, आपल्यासाठी एकदा चांगलासा वैद्य मी पाहतो. शेवटी कालच एका मोठ्या वैद्याची व माझी गाठ पडली. त्यास मी आपल्या प्रकृतीसंबंधी विचारले होते. त्याने सांगितले की नुकतेच काढलेले लांडग्याचे ओले कातडे पांघरवण्यास घेतले असता हा रोग बरा होईल. यावर अन्य उपाय नाही. कोल्ह्याचे हे भाषण सिंहास खरे वाटले व त्याने कातड्यासाठी लांडग्याचा तत्काळ प्राण घेतला. या गोष्टीत शिकण्यासारखं काय आहे मित्रांनो? दुसऱ्याचा नाश व्हावा अशी ज्याची इच्छा धारण करणे, लोक बहुधा स्वतःचा नाश करतात. तर मित्रांनो, कधीसुद्धा आपण दुसऱ्याबद्दल जर वाईट चितलं तर त्यामुळे आपलंही वाईट होतं. मित्रांनो, या गोष्टीतून शिकण्यासारखं असं आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली असेल ते बेल आयकनची घंटी दाबा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील.